नमस्कार मंडळी, मी अहिल्यानगरीतून सविता आहे. विजयनगरच्या साम्राज्यातील कृष्णदेव राजा हा अतिशय दूरदर्शी राजा होता. त्याच्या काळात स्थापत्य आणि विकास यांनी कळस गाठला होता. त्याने बांधलेल्याच विजय विठ्ठल मंदिर हा त्यापैकीच एक अद्भुत नमुना आहे. विजयनगर साम्राज्याची हम्पी याविषयी आपण बोलत आहोत. विजयनगर साम्राज्याची हम्पी ही कर्नाटकात बेंगलोरपासून 375 किलोमीटर अंतरावर आहे. रामायणातल्या नरराजा सुग्रीवाची किष्किंधा नगरी हीच ती हम्पी होय. तुंगभद्रा नदीच्या काठावर हे हम्पी शहर वसलेले आहे आणि तेथेच विजय विठ्ठल मंदिराची स्थापना हे उच्च शिल्पकलेचा नमुना म्हणून ओळखला जातो. हम्पीचे भौगोलिक स्थान हे अतिशय विशेष आहे. 5 पौराणिक टेकड्या आहेत ज्यांना पौराणिक विशेष महत्त्व आहे. त्या ऋष्यशृंग, मातंग, माल्यवंत, अंजना आणि हेमकूट या 5 टेकड्यांच्या मधोमध हम्पी वसलेलं आहे आणि जवळूनच तुंगभद्रा नदी वाहत आहे. या तुंगभद्रा नदीच्या काठावरच विजय विठ्ठल मंदिराची स्थापना केली आहे. याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की विठ्ठलाने श्री कृष्णदेवरायाच्या स्वप्नात येऊन सांगितले की माझी स्थापना आता तू पंढरपूरला कर. आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की विष्णूचा अवतार म्हणून विठ्ठल समजला जातो, परंतु विठ्ठलाला हे महालाप्रमाणे सजवलेले मंदिर थोडे पटले नाही, म्हणून त्याने सांगितलं की माझी तू स्थापना परत आहे त्या ठिकाणी पंढरपूरला कर. आपणाला माहिती आहे की युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज या अंतर्गत विजयनगर साम्राज्याची हम्पीमधील बहुतेक सर्व शिल्पे, स्थापत्यकाम हे नोंद केलेली आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण उग्र नरसिंह, बडवलिंग आणि विजय विठ्ठल मंदिर याविषयी अधिक माहिती पाहूया. मंडळी, विजयनगरचे हे साम्राज्य बघताना नक्कीच भारावल्यासारखे होते. मैलोनमैल जिकडे पाहावे तिकडे हे साम्राज्याचे अवशेष आपणास दिसतात. कधी काळी येथे घोड्यांच्या टापांचे आवाज घुमले असतील. भगवान विष्णूचा चौथा अवतार उग्र नरसिंह, जवळजवळ 7 मीटर उंचीची पद्मासनात बसलेली उग्र नरसिंहाची ही मूर्ती आहे. नागांच्या फण्याखाली ही मूर्ती बसलेली आहे. उग्र नरसिंहाच्या शेजारीच शिवलिंग आहे, त्याला बडवलिंग असे म्हणतात. हे शिवलिंग अखंड पाषाणातील आहे. काळ्या पाषाणातील या मूर्तीची उंची 3 मीटर आहे. हम्पीचं मुख्य आकर्षण श्री विजय विठ्ठल मंदिर इकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. मंदिराला जाण्यासाठी 10 सीटर बॅटरी स्वयंचलित रिक्षा होत्या. हे अंतर जवळजवळ 1 किलोमीटर आहे. आपण पायी सुद्धा जाऊ शकतो. मंदिराच्या गेटपासून मंदिरापर्यंत आपल्याला वास्तुकलेचे विविध नमुने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतात. ही वास्तू दिसत आहे त्याला कुदुरेगोंबे मंडपम असे म्हणतात. हम्पी आणि त्याच्या परिसरात ग्रानाइट मुबलक प्रमाणात दिसत होता, त्यामुळे बांधकामामध्ये या ग्रानाइटचा वापर मुक्त हस्ते केला गेला. आता या वास्तुकलांचे फक्त अवशेष शिल्लक आहेत, परंतु रस्त्याने जाताना दिसणाऱ्या अवशेषांवरून त्या काळच्या विजयनगरच्या साम्राज्याच्या वैभवाची कल्पना येत होती. मंदिरात जाताना उजव्या हाताला पुष्करणी दिसली. इतिहासकारांनी वर्णन केल्याप्रमाणे अतिशय सुंदर प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, प्रचंड मोठे हमामखाने, हस्तीशाळा, घोड्यांचे तबेले, मालाने तुडुंब भरलेले बाजारपेठ आणि कोरीव कामाच्या स्तंभांनी ही नगरी नटली होती. मंडळी, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजने हम्पीमधील 41 चौरस किलोमीटर इथपर्यंतचे क्षेत्र संरक्षित केलेले आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 1600 वाचलेली स्मारके जतन केलेली आहे. मंदिराच्या बाहेर ही जी खांबांची रचना दिसते आहे त्यालाच विठ्ठल बाजार असे म्हणतात. एका शिल्पावरून येथील घोडे बाजार खूप प्रसिद्ध होता असे दिसते. घोडे घेण्यासाठी अरब, चीनी, मंगोलियन, ग्रीक, पोर्तुगीज इत्यादी व्यापारी यांची सतत ये जा असायची. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर
भव्य विस्तीर्ण पटांगण दिसले आणि त्या पटांगणामध्ये अनेक वास्तू दिसल्या. 50 रुपयाच्या नोटेवर असलेले रथमंदिर बघण्याची माझी उत्सुकता खूप ताणली गेली. यालाच गरुड मंदिर असेही म्हणतात, कारण विष्णूचं वाहन हे गरुड आहे. रथाची चाके दगडी असून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलू शकते. या गरुड मंदिरासमोरच श्री विजय विठ्ठलाचे मंदिर दिसते. विजय विठ्ठल मंदिरातील हे जे खांब दिसत आहेत त्या खांबातून सरगमचा आवाज येतो. उभ्या खांबांची रचना असलेली इमारत म्हणजे भोजनगृह आहे. भोजनगृहाच्या शेजारीच हा लग्न मंडप आहे. समोर दिसणाऱ्या लग्न मंडपामध्ये हे जे खांब दिसत आहेत या खांबांवर अतिशय कलाकुसर करून विष्णूचे अवतार कोरीव कामातून दाखवलेले आहेत. हे सर्व कोरीव काम ग्रानाइट दगडातली असून हे ग्रानाइट दगड अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. बाहेर कितीही ऊन असलं तरी या मंदिरांमध्ये थंडावा होता. लग्न मंडपात काढलेली ही खांबांवरची शिल्पे आणि मंडपाच्या बाहेरून काढलेली शिल्पे यांचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला माहितगार बरोबर असावा लागतो. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा विजय विठ्ठल मंदिर परिसर होय. या मंदिराची निर्मिती राजा कृष्णदेवरायाच्या काळात झाली असे म्हणतात. विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची साक्ष म्हणजेच हे विजय विठ्ठल मंदिराचा परिसर होय. ह्या व्हिडिओच्या मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे, ती तुम्ही जरूर बघा. हा लग्न मंडप बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. विजय विठ्ठल मंदिरात एकूण 4 मंडप आहे. त्यातला पहिला मंडप थोडासा उद्ध्वस्त झालेला दिसतो. आपण गाणे ऐकलेच आहे, कानडा राजा पंढरीचा. ते खरं आहे. कर्नाटकातील विठोबा रमला तो पंढरीतच. विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातील सर्व इमारतीचे बांधकाम हे दक्षिणात्य द्राविडियन शैलीतील होते. वैदेही काय म्हणतीये ते बघूया. आणि त्यांनी शेपटीने तिथल्या सगळ्या लोकांना पकडून पकडून तो मारायला लागलाय. शेपटी वेटोळ करून बसलाय. नाही, थँक्यू. दशानन रावण आहे आणि राजदूत हनुमान आहे. आणि जेव्हा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह राजदूत म्हणून जातो तर त्याला स्थान हे राजाने मानाचं दिलं पाहिजे. पण हा जो रावण आहे तर तो हनुमानाला राजदूत म्हणून स्थान देत नाही. म्हणताना हनुमान स्वतःच्या शेपटीने स्वतःचं स्थान वेटोळं करून क्रिएट करतो आणि मोठ्या स्थानावर बसलेला असा हा राजदूत आहे. आणि तो रामाची बाजू मांडायला लागलाय दशाननाच्या दरबारामध्ये. अवतार नरसिंह अवतार म्हणजे चेहरा आहे तो सिंहाचा आणि देह आहे तो माणसाचा. तर नरसिंह वामन अवतार बघू शकता. छोटासा वामन म्हणजे शरीर जे आहे ते माशाचं आणि धड जे आहे ते माणसाचं. शरीर आहे ते कासवाचं आहे आणि चेहरा आहे किंवा धड आहे ते माणसाचं आहे, म्हणजे कुर्मा अवतार. कुर्मा अवतार. वराह अवतार म्हणजे चेहरा आहे तो वराहाचा आहे. गरुड अवतार. पेशाने इंजिनियर असलेली वैदेही तिला इतिहासाची आवड आहे आणि तिने खांबावर कोरलेली पुराणातील काही दृश्ये आणि विष्णूची रूपे तिने समजावून सांगितली. विठ्ठल मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग हा तळघरातून जातो. तेथे खूप अंधार असल्यामुळे शूटिंग करू शकले नाही. गाभाऱ्यात मूर्तीच्या जागी फक्त चौथरा आहे. विठ्ठलाची आरती करतेवेळी हे संगीतमय खांब वाजवून नाद निर्माण केला जायचा. हम्पीमधील प्रसिद्ध वास्तूंपैकी विरूपाक्ष मंदिरातच फक्त पूजा आता सध्या होते. विठ्ठल मंदिरात मूर्ती नसल्यामुळे होत नाही. इलेक्ट्रिक रिक्षा आपल्याला परत गेटपर्यंत आणून सोडते. गेटच्या बाहेर विविध दगडी वस्तू, शिल्पकाम, कोरीव काम केलेले विकण्यास दिसले. डिसेंबर महिन्यामध्ये विठ्ठलाचा विवाह सोहळा साजरा केला जातो. अशा वेळेस हजारोंच्या संख्येने भाविक येथे भेट देण्यासाठी येतात. मंडळी, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी राणीचे स्नानगृह, महानवमी डिब्बा आणि रॉयल एन्क्लोजर याविषयी अधिक माहिती दिलेली आहे. ती आपण जरूर तो व्हिडिओ बघावा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओवर कॉमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा सुद्धा.